बसल्या गोरी इथं म्हणत म्हणलं आता कुठून जावं म्हणलं का तुळत जावं का म्हणलं लोकायला कसं जावं आता हे घेणार यानं जाव कसं बायानं जाव कसं म्हणलं. अरे का बाबा दाखीन आता कायच करा आता जात होतं काही नाही माझ्या जेवायच्या वक्ता आता बसलो आता काहून काय झालं तुला काय अडचण बाबा जाणं तू तुला काय आम्ही काढलो का पण नाही जनाची तर मनाची तर रस्त्यात बसता म्हणलं असं कुठे धरले की बसले तिकडे जाऊन बसा ना का इथंच बसा लागते का हा इथं लोकांना म्हणलं कसं घ्या ताटण कसं काय निघा इथून हा जाता येईल का म्हणलं बाहेर पुढच्या इथून हा तुम्ही सांगून राहिले इथं बसून राहिलो का तिथं बसून राहिलो का हे का बसत जागा का म्हणलं मग कायच करा आता काय भांडण करा जेवणही सुकान नाही रे अरे म्हणलं मी आता कसं जवळच्या जवळ कसं घ्यायला बरं राहते बाबा काही सरलं की आणते माणूस पटकन म्हणून बसलो आता सरच बसले मी बसलो म्हणजे जवळ पडलं पाहिजे नाही असं झालं हुशार आहात तुम्ही लोकांचा काही विचार नाही त्याच्यात मी बाबा ताटात तर म्हणलं बाबा सर हल्लाय माणूस गेलाय बाबा गुलाबजामुन आणि तिथं रसगुल्ला आणि बाबा ते काय बासमती भात आणि पापड आणि भजी आणि बस बाकी पोळी गी आहे का नाही म्हणलं काही भाजी किती पोळी भाजी तर पता नाही ताटात. मला काय घ्यायचं जे आवडते ते घेतो बा मी आता मग हे बफे पार्टी काय म्हणते म्हणलं मग जे आवडते ते घ्या बा अशासाठी आहे ते मग आवडते म्हणजे मग सर गुलाबजामुनच घेशील का लोकांना काही ठेवतं का नाही पुढच्या पंक्तीवाले हा काही बाहेर ठेवतं का नाही म्हणलं आम्हाला चालला गोऱ्यासारखं दादा ते गुलाबजामुन आणि हे ते चांगला हल्ला माल घेऊन राहिला पण मग पोळी भाजी घ्या ना पुढची. अरे कमाल सर सगळं यायचं खरंच जेवून राहिलो मी मग आम्ही त्याला पोळी भाजी तर जेवत असते का गुलाबजामुन हे तर खा लागते इथं बसले आपल्या ते तर रोजच आहे घरी काही समजत नाही बा जाऊ द्या बा जा लवकर निघायचो आता भेटलं तर भेटलं पण डबल भेटू नका मला